या व्हिडिओमध्ये सांगितलेली कथा, घटना, पात्र आणि ठिकाणं ही पूर्णपणे काल्पनिक किंवा लोककथांवर आधारित आहेत. कोणत्याही वास्तविक व्यक्ती, स्थळ किंवा घटनेशी यांचा संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी तयार केली आहे. आमचा उद्देश कोणताही अंधविश्वास पसरवणे, भीती निर्माण करणे किंवा प्रत्यक्ष घटनांबद्दल चुकीची समज निर्माण करणे नाही. हा कंटेंट 16 वर्षांवरील प्रेक्षकांसाठी योग्य आहे. काही केसेस घरात अडकलेल्या असतात आणि काही जागेत. आज जी केस सांगतोय तिथे काही भिंत नव्हती. मी शहरात परतलो होतो कामावर. रात्री फोन आला. ह्यावेळेस घाबरलेला आवाज नव्हता. तुम्ही अशा गोष्टी पाहता म्हणे. इथे काहीतरी चुकतंय. एक मोकळं मैदान, गावाबाहेरचा रस्ता. दिवसा तिथे काहीच नसतं, पण रात्री लोक थांबत नाहीत. मी गाडी बाजूला लावली. रस्त्यावर एकही वाहन नव्हतं. स्ट्रीट लाईट होती, पण ती कायमची पेटलेली नव्हती. काही ऐकू येत नव्हतं. म्हणजे खूप काही ऐकू येत नव्हतं. अशी शांतता सहसा नसते. रेकॉर्डर सुरू केला. सवय. मोकळ्या जागेत कधीकधी जास्त काही सापडतं. हवा थांबली. धोके वाढलं. रस्ता लांब न वाटताच जवळ येतोय असं वाटलं. माझ्या मागे कोणीतरी उभं आहे असं वाटलं. मी मागे वळलो नाही, कारण ते तिथे उभं नव्हतं. ते माझ्याशी समोरासमोर होता. कोणताही आवाज आला नाही, पण मला एक गोष्ट स्पष्ट कळली. इथे कोणी अडकलेलं नव्हतं. इथे कोणी थांबलेलं होतं. त्या जागी वेळ वेगळी चालत होती. जसं काही क्षण कधीच पुढे जात नाहीत. थांब. तो आदेश नव्हता. ती विनंतीही नव्हती. तो एक सवयीचा शब्द होता. मी पाऊल पुढे टाकलं नाही, मागेही नाही. फक्त तिथे उभा राहिलो. आणि ते पुरेसं होता. हवा परत चालू झाली. धोके हललं. रस्ता पुन्हा रस्ता वाटू लागला. मी गाडीत बसलो. कोणी थांबवलं नाही. कोणी मागे आलं नाही. पण मी खात्रीनं सांगू शकतो, मी एकटा नव्हतो. सगळ्या गोष्टी भूतांबद्दल नसतात. काही गोष्टी जागांबद्दल असतात. आणि काही माणसांबद्दल, जे थांबायला विसरतात. ही होती माझी पहिली मालिका. पुढे अजून केसेस आहेत, पण प्रत्येक केस सांगता येईलच असं नाही. कारण काही जागा ऐकतात. कथा आवडली असेल तर सबस्क्राईब करा. पुढच्या रहस्यासाठी तयार रहा.